पाठ 5वा मूलभूत हक्क भाग 2 विषय नागरिकशास्त्र इयत्ता 7वी स्वाध्याय प्रश्न 1 रिकाम्या जागी कोणता शब्द लिहावा बरे 1 हक्कभंगासंबंधीची आपली तक्रार विचारात घेते न्यायालय 2 शासनाची आर्थिक मदत घेणाऱ्या शाळांमध्ये शिक्षण सक्तीचे करता येत नाही धार्मिक 3 शैक्षणिक हक्क मिळाल्यामुळे विकासासाठी संस्था स्थापन करता येतात भाषेच्या 4 नागरिकांना धार्मिक अधिकार असले तरी भारत हे एक राष्ट्र आहे धर्मनिरपेक्ष प्रश्न 2 योग्य शब्द लिहा 1 बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यांपासून संरक्षण देहोपस्थिती किंवा बंदी प्रत्यक्षीकरण 2 कोणत्या अधिकाराने ही कृती केली असा सरकारी अधिकाऱ्याकडे जाब मागणारा न्यायालयाचा आदेश अधिकार प्रच्छा 3 लोकहितासाठी शासनाला एखादी कृती करण्यासाठी दिला जाणारा न्यायालयाचा आदेश परमादेश 4 कनिष्ठ न्यायालयाने आपल्या अधिकार क्षेत्राच्या पलीकडे जाण्याविषयीचा आदेश मनाई हुकूम किंवा प्रतिषेध प्रश्न 3 लिहिते व्हा एका वाक्यात उत्तरे लिहा 1 संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क म्हणजे काय उत्तर संविधानाने दिलेल्या मूलभूत हक्कांचा भंग झाल्यास नागरिकांना न्यायालयात त्याविरुद्ध दाद आणण्याचा जो हक्क असतो त्यालाच संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क असे म्हणतात 2 मूलभूत हक्कांचा उपभोग घेताना कशाचे भान ठेवावे लागते उत्तर मूलभूत हक्कांचा उपभोग घेताना आपल्याला कर्तव्यांचेही भान ठेवावे लागते 3 धार्मिक कर लादण्यास संविधान प्रतिबंध करते उत्तर 1 संविधानाने नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे परंतु शासनाला धार्मिक कर लादण्यास मनाई केली आहे 2 धार्मिक कराचा उपयोग विशिष्ट धर्माला प्रोत्साहन देण्यासाठी केला जाऊ शकतो म्हणून धार्मिक कर लादण्यास संविधानाने शासनाला प्रतिबंध केला आहे प्रश्न 4 आपण हे करू शकतो याचे कारण पुढे नमूद करा 1 सर्व भारतीय नागरिकांना सगळे सण आनंदाने साजरे करता येतात कारण 1 भारतीय संविधानाने भारतीय नागरिकांना सांस्कृतिक अधिकार दिलेले आहेत 2 सणसमारंभ हा लोकजीवनाच्या संस्कृतीचा एक भाग आहे 3 आपले सांस्कृतिक वेगळेपण जपण्याचा अधिकार संविधानाने मान्य केला आहे म्हणून सर्व भारतीय नागरिकांना सगळे सण आनंदाने साजरे करता येतात